आज आहे दाद्याचा बर्थडे आणि आज बर्थडे सेलिब्रेशन एक नंबर झालं बरं का. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी उरकून निघालो होतो कामावर आणि तिथं मॉलमध्ये पोहोचल्यानंतर संकेतने घेतली होती स्टिंग. नको म्हणले तरी घेतली होती. मग मी शुभमनं अर्धी अर्धी घेतली. मग तिथून बाहेर गेलो तर पेंटरने घेतलेली मोठी स्प्राईट आणि सगळ्यांना वाटायला चालू होती ग्लास ग्लास. मग बघा स्टिंगच्या बाटलीत पण ओतली आणि घेतली पिण्यासाठी. तिथं आलते आपले रवी मामा, त्यांनी पण स्प्राईट पिली आणि मग तिथं आला होता सचिन. मग सचिनच्या गाडीची चक्कर आणण्यासाठी संकेत गेला आणि लगेच गाडी फिरवून आणली माघारी आणि सचिनला दिली चावी. मग तिथे आला आपला दाद्या. मग दाद्याचा आज सुद्धा बर्थडे. मग दाद्याला सगळ्यांनी विश केलं. दाद्याला म्हणलं लगा पार्टी सांगी लगा, कुठलं हॉटेल बुक आहे आज काय नाही. मग दाद्या काय नाहीच म्हणला लागला, सकाळ सकाळी एवढ्या लागला. मग तिथून गेलो कामावर. आपलं काम इथं वाकरीतच चालू आहे. मग थोडंफार राहिलेलं काम, ते काम करण्यासाठी गेलो कामावर. कामावरून गेलो मठामध्ये आणि आज सप्त्याचा आहे तिसरा दिवस. मग अवताडे काय आरती विजत होता. मग झाला नंतर हरिपाठ चालू. हरिपाठामध्ये पकवाज वाजवत होतो मी. आणि वाकरीमध्ये भरपूर सप्ते होतात, पण मठासारखा सप्ताह कुठंच होत नाही बरं का. सर्व भजनी मंडळ गावातले जुने नवीन सर्वजण हरिपाठाला असतात. सर्वजण आनंदात नाचतात हरिपाठामध्ये. मग हरिपाठ झाल्यानंतर भजनी मंडळासाठी जेवणाची व्यवस्था होती आपल्या पकानाना यांच्या घरी. आणि जर त्या वर्षी असते बरं का, चिखलीचे जे भजनी मंडळ येतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था असते पकानानांच्या यांच्या इथं. गेलो त्यांच्या इथं. मग जेवणासाठी बसलो सर्वजण. आपला सर्वेश पण आलता आणि माझ्या साईडला बसलेत आपले नागा महाराज कुंभार आणि त्यांचा चिरंजीव. दोघ जण सोबतच बसले होते जेवायला. जेवणाचा बेत एक नंबर होता. मग नंतर जेवण झाल्यानंतर निघालो घराकडे. आणि आपल्या भजनी मंडळाला नेण्यासाठी आपला जो जो टमटम आला होता त्याचं टमटम होतं जाण्यासाठी. मग टमटम मध्ये बसूनच आलो पुढे येताना. तिथून आलो घरी आणि आपल्या आज दाद्याचा बर्थडे असल्यामुळे संकेत न्यायला आला होता. केक आणायला गेलो तुम्ही आणि संकेत. मग केक चॉईस करायचा होता. केक घेऊन आलो दाद्याच्या दुकानात. आणि कसं आहे माहिती का, रोजचा दिवस सारखा असतो मित्रांनो. आपला धंदा आहे म्हणल्यावर काय, दाद्याचं काम चालू होतं. मग तिथून दाद्याला घेऊन गेलो मॉलकड. मॉलच्या पुढं दाद्याचा बर्थडे केला. नाना होतं बर्थडेला. एक नंबर आनंदात बर्थडे साजरा केला. आणि दाद्या पार्टी सांगतो म्हणलाय बरं का, पण अजून काय सांगितलं नाही. बघू तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो दाद्यानं जर पार्टी सांगितली तर. आणि नाना होतं, नानाला केक खावा म्हणलं तर काय नाना गमन लागलं. नाना म्हणलं आवडत नाही केक मला. नानाने काय केक खाल्ला नाही बरं का. आणि आम्ही केक संपूर्ण खाऊन टाकला. मग नंतर मॉलमध्ये एक रील काढायची होती, ती रील काढली आणि मठामध्ये गेलो भजनासाठी. दाद्या पण आलता. मग आम्ही भजन करतो. तुम्ही घ्या झोपून. धन्यवाद.